तर मित्रांनो, सीईटी साठी बालमानसशास्त्राचा हा पाठ क्रमांक 2 अर्थात व्हिडिओ क्रमांक 2 यावर आपण 20 प्रश्न महत्त्वाचे पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, बालमानसशास्त्राचा प्राथमिक हेतू कोणता आहे? पर्याय आपण वाचा. तर बालमानसशास्त्राचा प्राथमिक हेतू आहे मुलांच्या भावनिक विकासाचा अभ्यास करणे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न दुसरा, बालमानसशास्त्रात स्व म्हणजे काय? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मुलांच्या स्वतःच्या भावना ओळखणे म्हणजेच स्व. प्रश्न तिसरा, बाल विकासाच्या कोणत्या टप्प्यात मुलांना बोलणे शिकवले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शिशु. शिशु या टप्प्यात मुलांना बोलणे शिकवले जाते. प्रश्न चौथा, बालकाच्या विकासाची व्याख्या कोणत्या भाषेत आहे? अर्थातच मराठी. पर्याय क्रमांक 3. प्रश्न महत्त्वाचा पाचवा, बालकाच्या विकासासाठी कोणते घटक महत्त्वाचे आहेत? इथे पर्याय दिलेले आहेत वंशानुगतता, वातावरण, आहार. तर यापैकी कुठला पर्याय बरोबर असेल? तर पर्याय क्रमांक 4, वरील सर्वच बरोबर आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4. प्रश्न 6वा, वंशानुगततेमध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो? डोळ्याचा रंग, उंची, त्वचेचा रंग की अजून काही? तर वरील सर्व पर्याय बरोबर आहेत, या सर्वांचा समावेश होतो. प्रश्न 7वा, आहाराचा बालकाच्या विकासावर कसा परिणाम होतो? तर शारीरिक वाढ, मानसिक वाढ, रोगप्रतिकार शक्ती. यामध्ये सर्व पर्याय बरोबर आहेत, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 8वा, वातावरणातील कोणता घटक बालकाच्या विकासावर प्रभाव टाकतो? तर पर्याय क्रमांक 4, सर्वच घटक. वरचे सर्व घटक बालकाच्या विकासावर प्रभाव टाकतात. प्रश्न 9वा, समाजीकरणाचा प्राथमिक संस्थान कोणता? म्हणजे सामाजिकीकरण कुठून सुरू होते? तर कुटुंबापासून. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 10वा, कुटुंबातील मुलांचे समाजीकरण कसे घडते? तर प्रश्न 10चा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, नीती शिक्षणाने. प्रश्न 11वा, सामाजिक समूह म्हणजे काय? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, व्यक्तींचा समूह. प्रश्न 12वा, माध्यमांचा समाजीकरणावर कसा प्रभाव असतो? तर हा प्रभाव सकारात्मक असतो. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 13वा, समाजीकरणाचे महत्त्वाचे घटक कोणते आहेत? समाजीकरणाचे महत्त्वाचे घटक कोणते आहेत? तर वरील सर्वच. प्रश्न 14वा, शाळेचे समाजीकरणात योगदान काय असते? शाळेचे काय योगदान असते? शारीरिक असते, बौद्धिक विकास असते, नैतिक शिक्षण असते, काय असते? तर हे सर्वच असतात, म्हणून पर्याय क्रमांक 4. प्रश्न 15वा, कुटुंबाच्या समाजीकरणाचे प्रमुख साधन कोणते आहे? विचार करा, कुटुंबाच्या समाजीकरणाचे प्रमुख साधन कोणते? योग्य उत्तर आहे शिस्त. प्रश्न 16वा, समाजीकरण कोणत्या वयानुसार बदलते? तर मित्रांनो, समाजीकरण हे जीवनभर बदलते. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 17वा, धर्माच्या माध्यमातून समाजीकरण कसं होते? धार्मिक विधी, धार्मिक शिक्षा, धार्मिक संस्कार किंवा वरील सर्व. इथे वरील सर्वच पर्याय बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 18वा, मित्रांचा समाजीकरणावर कसा प्रभाव असतो? मित्रांचा. तर इथे नैतिक, शारीरिक, बौद्धिक. तर इथे सुद्धा वरील सर्व. प्रश्न 19वा, बालकांच्या शारीरिक विकासात काय महत्त्वाचे आहे? काय महत्त्वाचे आहे? शारीरिक विकास म्हणतोय, तर इथे वजन महत्त्वाचे आहे. आणि प्रश्न 20वा, बाळाची पहिली अवस्था कोणती? अत्यंत सोपा प्रश्न. आपण कॉमेंट करून कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायचं मित्रांनो की बाळाची पहिली अवस्था कोणती आहे. पुन्हा अशाच नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हो, पेजला जर फॉलो केलं नसेल
तर TETची संपूर्ण तयारी आपण या पेजवर घेणार आहोत. त्यामुळे पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.